घडू शकतात, पण 100 शिष्य मिळून एक उस्ताद तयार करू शकत नाही. महाराष्ट्राचे जाणते राजे माननीय शरद पवार साहेब. अशा या निवडणुकीच्यासाठी आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय उमेदवार सुप्रिया सुळे, डॉक्टर अमोल कोल्हे, रवींद्र दंगेकर, व्यासपीठाचे विविध पक्षांचे सगळे नेते आणि भर उन्हामध्ये गेले 2 तास आपण या ठिकाणी थांबलात, ते आपण सगळे बंधू भगिनी. आजचा दिवस हा निवडणुकीच्यासाठी उमेदवारांचा अर्ज भरण्याचा दिवस आहे आणि अर्ज भरायला तुम्ही इतक्या उत्साहानं या ठिकाणी आलात तर अर्ज भरल्याच्या नंतर मतदारसंघामध्ये तुम्ही किती जोमानं काम करणार आहात याचं दर्शन आज तुमच्या उपस्थितीने या ठिकाणी सगळ्यांना झालं. अनेक तास या ठिकाणी तुम्ही आहात आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे पुढच्या काही दिवसामध्ये अनेकदा तुमच्याशी संपर्क साधायची संधी आम्हाला सगळ्यांना मिळेल, त्यामुळे मी काही अधिक वेळ घेणार नाही. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी गेली 10 वर्ष या देशाच्या जनतेची फसवणूक केली. महागाई असो, लेखाजी असो, शेतकऱ्याचे प्रश्न असोत, महिलांच्यावरचे अत्याचार असोत, अनेक गोष्टी आणि यासंबंधी दिलेली आश्वासनं आणि वस्तुस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. 2-3 गोष्टी तुम्हाला सांगतो. साधी गोष्ट आहे, पेट्रोलच्या किमती. मोदी साहेब 2014ला सत्तेत आले. 2014ला डॉक्टर मनमोहन सिंग किंवा मी आणि आमच्या सरकारांनी देशाची सत्ता सोडली. त्यावेळेला पेट्रोलचा भाव 71 रुपये लिटर होतं. मोदींनी आश्वासन दिलं. काय आश्वासन दिलं? 50 दिवसामध्ये मी पेट्रोलच्या किमती कमी आणतो. हे आश्वासन दिलं कधी? 2014मध्ये. आज 3650 दिवस झाले. 50% दर कमी होता. त्यावेळेला आजचा दर 106 रुपये लिटर झाला. म्हणजे आश्वासन 71चं 50% आणि वस्तुस्थिती 106 लिटर आजची भाव होती. घरगुती गॅस मोदींनी सांगितलं की गॅसचा दर 410 रुपये एका सिलेंडरला आहे, तो मी कमी करणार. आज काय दिसतंय? 410 नाही, तो 1160 झाला. म्हणजे 410वरनं 1000वर गेला. मोदींनी तिसरं आश्वासन दिलं की तरुण मुलांना मी रोजगार देणार आणि त्यासाठी माझा जो निर्णय आहे तो दरवर्षी 2 कोटी मुलांना मी नोकऱ्या देणार. 10 वर्षामध्ये नोकऱ्या कमी झाल्या. आज हिंदुस्थानामध्ये जेवढी तरुण मुलं आहेत
त्याच्यातल्या 86% मुलं ही बेकार आहेत, त्यांना नोकरी मिळत नाही. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. याचा अर्थ हा आहे की शब्द द्यायचा, आश्वासनं द्यायची आणि कृती उलटी करायची, ही जर नीती मोदींची असेल तर त्यांच्या हातामध्ये सत्ता द्यायची नाही, हा निकाल आपल्याला घ्यावा लागेल. सत्तेचा उन्माद काय असतो तो या राज्यकर्त्यांनी दाखवला आणि त्याची उदाहरणं द्यायची झाली. झारखंड म्हणून राज्य आहे, आदिवासींचं राज्य आहे, आदिवासी मुख्यमंत्री आहे. मोदींच्या टीका केली. आज आदिवासी मुख्यमंत्र्याला झारखंडच्या तुरुंगात टाकली. गेले 6 महिने मुख्यमंत्री जेलमध्ये. देशाची राजधानी दिल्ली, तिथले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, अतिशय उत्तम प्रशासन, शाळा चांगल्या, हॉस्पिटल चांगले, लोकांना सुविधा जास्तीत जास्त, भ्रष्टाचारावर नियंत्रण. केवळ मोदींच्या टीका केली. आज अरविंद केजरीवालला तुरुंगामध्ये टाकलं. त्याचे 4 मंत्री तेही तुरुंगात आहेत. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, त्यांनी विरोध केला. त्यांचे 3 मंत्री आणि आमदार आज तुरुंगामध्ये आहेत. सत्ता असते ती लोकांच्या भल्यासाठी असते, लोकशाही जगवण्याच्यासाठी असते आणि लोकशाही उद्ध्वस्त करण्याचं काम आज या ठिकाणी होत असेल तर तुमची माझी जबाबदारी आहे की या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांचा आणि त्यांच्या विचाराचा 100% पराभव करणं हेच काम उद्या करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण तयार राहा एवढीच विनंती या ठिकाणी करतो. माझे 2 शब्द सांगतो. एक गोष्ट जाहीर करायची आहे. एक लहानशी गोष्ट अत्यंत महत्त्वाची जाहीर करायची आहे. या ठिकाणी अजित दरेकर साहेब हे आभार मानतील. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शिवा संघटना नावाची संघटना आहे. अखिल भारतीय विविध सेवा योग संघ, त्याचे प्रमुख प्राध्यापक मनोहर धोंडे. आज धोंडे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आघाडीला पूर्ण ताकदीनं मदत आणि पाठपुरावा करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांच्या अंतःकरणापासून या ठिकाणी मी स्वागत करतो. आजच्या सभेसाठी उपस्थित असलेले आपले नेते, देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, तिन्ही पक्षाचे उमेदवार आदरणीय सुप्रियाताई सुळे, अमोलभाऊ कोल्हे, रवीजी गंगेकर, व्यासपीठावर उपस्थित आले सर्व महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष व सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींनी, आज आपण मोठ्या प्रमाणात इथं जे उपस्थित राहिलात या सगळ्यांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो. आदरणीय पवार साहेबांचे आभार मानतो.